तर स्टील फोटोग्राफी तू शिकलास, मग त्याचा पुढे कुठे उपयोग केलास? कॅमेरा समजायला खूप मदत झाली, कारण शेवटी किती ॲक्टरनी ॲक्टिंग केली तरी ते कॅमेराने नीट टिपलं नाही तर ते चांगलं दिसणार नाही. कॅमेरासाठी ॲक्टिंग कशी करायची? नाटकात कसं असतं, एकच साईड असतं, ऑडियन्सची बाजू असते, ॲक्टर्सची बाजू असते. मला बाजूला झाला की सगळं दिसत असतं, न्यूजपासून लाईव्हपासून ॲक्टरपासून सेटपासून सगळं दिसत असतं. कॅमेरा कसा असतो, तो तुझ्या 20 फुटावर मागं असेल पण तुमच्या चेहऱ्याचं टाईट क्लोज पण लावू शकतो लेन्सवर. तर जेव्हा कॅमेरा खूप जवळ येतो असा खूप बिग क्लोजअप एक्स्ट्रीम क्लोजअप लावलेला आहे, तर तुम्ही ॲक्टिंग कसं करायला? मिड शॉट आहे तर कशी ॲक्टिंग करायला, वाईड शॉट आहे, एक्स्ट्रीम वाईड शॉट आहे तर कशी ॲक्टिंग करायला? कारण तुमची इमेज साईज जी असते ती बदलत असते. तर त्याप्रमाणे कॅमेरा शिकल्यामुळे मला कॅमेरा समोर जाऊन ॲक्टिंग करणं खूप सोपं होतं, खूप सोपं झालं. ॲक्च्युली नाही, कारण कमर्शियल दृष्टिकोनातून ह्या क्षेत्राकडे कधी बघितलंच नाही. नाही तसं नाही. मी ब्लॅक अँड व्हाईट टेलिव्हिजन असताना किल्बेमध्ये काम करायचं तेव्हा भक्ती भाषे मला काय ना काहीतरी केव्हा लहानपणी भक्ती मावशी म्हणजे भक्ती बरोबर ती एक दूरदर्शनमध्ये बातम्या द्यायची आणि तिचा किल्बी नावाचा प्रोग्राम. तिचं कसं होतं की त्या किल्बी लहान मुलांचा कार्यक्रम असल्यामुळे छोटे छोटे स्किट्स असायच्या 5 मिनिटाच्या 4 मिनिटाच्या लहान मुलांसाठी किलबिल नावाचा प्रोग्राम. तेव्हा मला पेमेंट मिळायचं, म्हणजे प्रोफेशनल झालंच होतं तसं. किंवा पूर्वी गजरा नावाचा प्रोग्राम यायचा, अनेक म्हणजे सईमावशीदारी केला होता गजरा, हे रत्नाकर मतकरींसाठी केला होता गजरा. नंतर 3-4 गजरामध्ये थोडं शायनिंग पण मला मिळायचं. गजरा स्टार खूप फेमस झाला होता तो. तेव्हा टेलिव्हिजन तेवढंच होतं ना, आणि असे हलके फुलके कार्यक्रम फार कमी असायचे. ते राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये सिरियल, त्याच्यानंतर ते काहीतरी डान्सचे कार्यक्रम, आणि सध्या आपलं प्रादेशिक असायचे ते आमची माती आमची माणसं. त्याच्यात मुलांसाठी खूप कमी असायचे कार्यक्रम. त्यामुळे आम्ही 6 वाजता किलबिलमध्ये असलं की हां ओळखतात. माझ्या शाळेतली वर्गातली मुलं बघायची की हे येते तुला बघितलं खूप बरं वाटायचं. तर प्रोफेशनल जर तू म्हणालीस तर मी ते तेव्हापासून सुरुवात झाली होती ऑलरेडी, पण मी सायन्सचा स्टुडंट असल्या कारणाने मी जास्त प्रोफेशनल नाटकात काम नाही करू शकतो. इच्छा होती मी 2 नाटकांचे 3च शोज केले प्रोफेशनल. लहान असताना कॉलेजमध्ये नाही, त्यापेक्षा लहान शाळेत होतो. कॉलेजमध्ये करू शकतो ना, फक्त हा स्पर्धेची काय होती की सगळी स्पर्धेची BSc झाल्यावर मग मला कॉलेजने सांगितलं की जरा मी थांबा ना, थांबायला पुढे काय हां स्पर्धेच्या हिशोबाने सांगितलं गेलं मला. ठीक आहे, मग थांबायचं जायचं मग MSc पण करून घेऊ ना, म्हणून मी MSc केलं. MSc मरीन झुऑलॉजी केलं बॉम्बे युनिव्हर्सिटी, पण रुपारेल. आणि इट वॉज सो मच फन. त्या 2 वर्षात मी काय नाही सगळं केलं. इव्हन पॉलिटिक्समध्ये उतरलं होतं तेव्हा. मी कॉलेजचा जनरल सेक्रेटरी होतो, बेस्ट स्टुडंटचं प्राईज मिळाला, अवॉर्ड मिळाला, गेम्समध्ये भाग घेतला, नाटकांमध्ये भाग घेतला, आणि MSc मी फर्स्ट क्लासमध्ये पास होतो. मी जेव्हा पासआउट झालो तेव्हा माझ्याशी गोविंद काका बोलला
तो म्हणाला की तू आधी काहीतरी बिझनेस सेटअप कर. ठीक आहे, हरकत नाही, फेअर आहे. म्हटलं मग मी बिझनेस सेटअप करून मग मी तुझ्याकडे येईन, कारण मला कॅमेरा शिकायचा. तो म्हणाला हो चालेल, हरकत नाही, ये बिझनेस सेटअप करून ये. ओके. तर सॉरी बिझनेस नाही, मी MSc नंतर तुझ्याकडे येईन. तो मी 2 वर्षाची MSc जी होती ना त्या दरम्यान ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन कर तुझं आणि मग ये मला. तर मग मी गेलो होतो त्याच्याकडे. ॲक्च्युली माझा MSc मला फर्स्ट क्लास मिळाला, मी गेलो त्याच्याकडे खुशी खुशी. तर तो म्हणाला की ठीक आहे ये तू, मी तुला परवा शूट आहे फिल्मिस्तानला आहे आणि पार्टी नावाच्या फिल्मचं आहे. पार्टी गोविंद गलानींची पार्टी नावाची फिल्म. त्याच्यात नसिरुद्दीन शाह फक्त एका शॉट करता ॲक्च्युली, आणि तो शॉट घ्यायचा होता आणि त्या शॉटचं शूटिंग होतं. शॉटची गंमत अशी आली, लांब त्याचं कसं तो स्टुडिओ आहे, तो फुल लेंथ गोविंद गलानी ट्रॉली लावली. तो स्वतः DOP पण होता आणि वेगवेगळ्या मॅग्निफिकेशन्सनी नसीब पुढे त्या ट्रॉलीमध्ये चालतो आहे, आउट ऑफ फ्रेम जातं येतं. त्याची जीप कापली आहे, त्या कॅरेक्टरची जीप कापली आहे आणि ते कॅरेक्टर पळतं आहे त्या टेररिस्टपासून. ओके. असा तो सिक्वेन्स होता. तो टेररिस्ट दाखवलेच नव्हतं, छान त्यांनी ते क्रिएट केलं होतं. माहोलच माहोल मस्त क्रिएट केलं. गंमत अशी की आता स्टुडिओमध्ये शूटिंग चालू होतं आणि मला एक रिफ्लेक्टर असतो माहिती आहे, लाईट रिफ्लेक्टर मोठा असतो चौकोनी, एका म्हणजे हार्ड असतो एका म्हणजे सॉफ्ट असतो. तो देऊन बाहेर उभं केलं होतं उन्हात. सकाळी 8:45 मी पोहोचलो होतो. गोविंदच्या घरी माझी त्या जो लाईटमनचा हेड असतो त्याच्याशी ओळख करून दिली, इसको तुम्हारे साथ रखना. ठीक आहे. आणि मला दिलं आणि मी बघितलं तर सेटचे दरवाजे बंद होते. मी का लाईट दिलं होतं तेच मला कळलं. तर मी उभा राहिलो, लंचपर्यंत उभा राहिलो रिफ्लेक्टर पकडून. त्याच्यानंतर गंमत झाली, लंच ब्रेक झाला आणि मी गेलो. आता लहानपणापासून मी त्याच्या अंगावर खेळलो, तर तो आमच्या घरी जेवायला यायचा. सगळं प्लस मला शूटिंगचे पद्धत माहिती आहे ना, की लाईट बॉईज दुसरीकडे जेवतात आणि सिनियर आर्टिस्ट दुसरीकडे जेवतात, डिरेक्टर वगैरे. तर तिकडे डिरेक्टर तिकडे जेवण होतात. गोविंदा का होतं तिकडे मी गेलो जेवायला. गोविंदच्या घरी माझ्याकडे असं म्हणतो तू इथे नाही होतो, लाईट बॉईजचं तिकडे जेवण. आणि मी मला कळलंच त्याला काय म्हणायचं होतं. हसलो फक्त, लवकर थँक्यू. मी लाईट बॉईज बरोबर जेवलो, गेलो नाही तिकडं निघून, लाईट बॉईज बरोबर जेवलो. आणि नंतर पॅकअप झालं, नसेबाई गेले आणि शांतपणे कोपऱ्यात उभा होतो. ते लाईट हे करायला लागले तेव्हा मला एक लाईट बॉय मदतीला आला की आपण काढूया रिफ्लेक्टर. ओके, दोघांनी मिळून आम्ही रिफ्लेक्टर काढला. मग मी मग खांद्यावर घेतला, आम्ही आतमध्ये घेऊन गेलो आणि सगळं गोविंद काका बघत होतं. सगळं त्यांनी व्यवस्थित बघितलं. पॅकअप झालं, मी मग गोविंद काकाकडे गेलो तर फक्त त्यांनी काय असं हसला. तो म्हणजे गोविंद काका तुला काय म्हणायचं मला नीट कळलं नाही, व्यवस्थित कळलं नाही. डोंट डू, आय विल नॉट गिव्ह अप, बट आय विल नॉट वर्क विथ. हे पण बोलला असतो, बट आय विल नॉट वर्क. तेव्हा हक्क होता माझा. गोविंद काकाला स्पष्ट झालं मी तुझ्याबरोबर नाही काम करतो. आणि जिद्द म्हणून मी MSc पासआउट झाल्यानंतर मी एका साईडला फार्म सेटअप करायला घेतलं. फार्म 1 वर्ष सेटअप केलं. म्हणजे ॲक्वा कल्चर जो असतो प्रकार, तो एक वेगळं पर्व आहे माझ्या आयुष्यात. मग ॲक्वेरियम फिश असतात ना आपले, जे शोच्या मध्ये मासे असतात, त्याचा फार्म आहे अजूनही चालू आहे. तर तो सेटअप केला आणि तो सेटअप करून मी तिथे माझी फिजिकली जास्त गरज नव्हती. 1-1.5 वर्ष मी सेटअप केला तो. आणि मग मी ॲडफिल्म्स करायला लागलो. आणि काय ॲडफिल्म्स केल्या तुम्ही विचार बघ कसा आला की बाबा
मला कॅमेरा शिकायचा आणि लेटेस्ट कॅमेरा शिकायचा ओके. आणि बेस्ट लोकांकडून शिकायचं. जर ह्या 3 गोष्टी एकत्र कुठे मिळतात? जाहिरात क्षेत्रात. का जाहिरात क्षेत्रात मिळतात? कारण तिकडे बजेट जे 3 तासाच्या फिल्मसाठी बजेट असतं इथे 30 सेकंदाच्या 30 सेकंदासाठी असतं तेवढंच. 1-1 करोड 1.5 करोड 2-2 करोड एवढं म्हणजे आणि कमीत कमी वेळात त्यांना जास्तीत जास्त हायलाईट करून दाखवायचं असतं. ते स्किल असतं. ते स्किल असतं. म्हटलं इथे जा. बरं माझ्याकडे काय आहे इथे मी त्याला ऑफर करू शकतो. मी ॲक्टर आहे मला ॲक्टिंग जमतं. तर मी काय करायचो सकाळी उठायचो 5:30-6ला तयारी बियारी झाली व्यायाम झाला की जो बाईकला किक मारायचो तो डायरेक्ट फेमस स्टुडिओ ताटदेवला जायचो. महालक्ष्मी सॉरी फेमस स्टुडिओ महालक्ष्मी तिकडे जायचो आणि तिकडे जाऊन दिवसभर मी तिकडेच असायचो. कधी या प्रोडक्शन हाऊसमध्ये जा कधी त्या प्रोडक्शन हाऊसमध्ये जा. सगळ्यांची एक ओळखी करून घे. एडिटिंग रूम्स होत्या तिकडे आणि मग तिकडे जाऊन नुसतं बसून शिकायचं शिकायचं. म्हटलं मला आता हेच करायचं 6 महिने. हळूहळू कसं झालं की त्या लोकांना माझा कॉन्फिडन्स आला किंवा नाही हा येतो हा बसतो हा दिसतोय 2 महिने झाले हा व्यवस्थित दिसतोय म्हणजे हा रेग्युलर. अरे मग मला सांगायला लागले अरे येते जरा वो एक प्रोडक्ट का आपले को व्हिडिओ टेस्ट करणे का कर लेना. आणि मग मी हळूहळू टेस्ट करायला कॅमेरा लाईट्स ठेवणं जे कोणी येतील त्यांना डिरेक्ट करणं कॅमेराच्या मागे आधी डायलॉग्स देणं नुसतं डायलॉग देणं नंतर त्यांना सांगणं समजावणं बाबा तुम्ही असं करा हे करून बघा ते करून बघा असं करून बघा वेगळे सजेशन्स करणं. त्यातून होत काय होतं मी आय वॉज ग्रोईंग एज अ ॲक्टर. रॅपिड फायरमध्ये हे आणि हे तुला फास्ट उत्तर द्यायचे आहेत की 5 फूड जॉईंट्स जे तुला अत्यंत आवडतात. मुंबई ना अख्खी मुंबई ना अख्खी मुंबई अख्ख्या मुंबईत ओके दादरला प्रकाश म्हणून आहे साबुदाणा वडा पियुष आणि साबुदाणा वडा. नंतर माझी ना तशी मोठी नाही आहे जॉईंट्स मी लहान ॲक्च्युली आमचे जे व्ह्युअर्स आहेत ना ते अगदी वडापाव सेंटरपासून ते कॉन्टिनेंटलपर्यंत त्यांना माहिती हवी असते. सो आपले सेलिब्रिटी लोक जिथे जाऊन अगदी लुकला छोटं असू देत पण तिथे जर बेस्ट मिळत असेल तर आपल्याला त्यांना सांगायचं आहे. प्रकाशचा साबुदाणा वडा सिटी लाईटच्या इकडे माधवाश्रम म्हणून आहे तिकडे नॉनव्हेज फार छान आहे. नंतर बँड्राला साहेबा छान आहे मालवणी. घाटकोपरला कृष्णा नावाचं हॉटेल आहे घाटकोपरला तिकडे कोररोटी फार छान आहे. काय कोररोटी म्हणजे काय? गुजराती पदार्थ आहे मग हा साऊथ इंडियन प्रकार आहे. जी रोटी असते ना ती आपल्या ह्याची रोटी नसते गव्हाची किंवा मैद्याची रोटी नसते ती तांदळाची रोटी असते ती कडक असते कडक आणि त्याच्यावरती रस्सम टाकून त्याच्यावरती रस्सा आणि ते चिकन देतात. कोर म्हणजे तांदळाची भाकरी. भाकरी नाही ती म्हणजे पापडासारखी असते आणि ती कुस्करायची त्याच्यात रस्सा असते म्हणजे ती अशा लांब स्ट्रिप्समध्ये येते. हो आणि मग ती तोडायची तुला ताटभर द्यायची आणि त्याच्या सेंटरला ते रस्सा आणि चिकन देतात. ते कालवत खायचं आहे. अप्रतिम कृष्णा नावाचा. नंतर बाकी छोटे जॉईंट सगळे पुण्यातले सांग. पुण्यातले 5 सांग. हां ती एक मुंबईचं आणखीन एक याची सांगेल बॉम्बे नावाचं हॉटेल आहे बॉम्बे रेस्टॉरंट ताटच्या मागे गेटवे ऑफ इंडियाला तिकडे तुमचं काय तंदुरी लेग पीस मिळतं आहे आणि ग्रेव्हीमध्ये ती ग्रेव्ही वेगळी असते आणि त्याच्याबरोबर बटर रोटी ती मैद्याची रोटी हे पंजाबी आहे. सूप आणि पुण्यातले
पुण्यात पण बरेच आहे, पुण्यात भरपूर आहे. हे ल ब्राझील हे एक चांगलं आहे, इथे फ्रेंच आहे. सिझलर्स जॉईंट ह्याला आहे. गोले रोडला नाही काय जंगली महाराज रोडला पॅरलल रोड जात होतो ना, कॅम्पाच्या जवळचं कुठलं आहे, हिस्ट्री कोरेगाव पार्कच्या जवळचं कुठलं आहे, सिझलर्स जॉईंट विसरलो बघ नाव. फार छान आहे तिकडे, खूप छान सिझलर्स मिळतात, वेगवेगळ्या प्रकारचे सिझलर्स मिळतात. ब्राह्मणी हवं असेल तर 2-3 आहेत. बादशाही आहे माझ्यामध्ये, आणि इथे एक पूर्वी लकी होतं ना, म्हणजे आता तो मॉल झाला आहे कलमाडींचा मॉल. कुठे ते म्हणजे डेक्कनच्या बसस्टॉपच्या समोर. हां नाही ते आम्ही लकी तर आहेच, गुडलक पूर्वी लकी होतं तिकडे. हो, पण जिकडे लकी होतं तिकडे आता कलमाडींची बिल्डिंग झाली आहे ना, त्याच्यात त्या बाजूला म्हणजे जो लकडी पुलाकडे आपलं गरवारी पुलाकडे जो रस्ता होतो ना, त्या कॉर्नरला तिकडे एक रेस्टॉरंट आहे. ब्राह्मणी खाणं खूप छान मिळतं. गुडलक तर आहेच, म्हणजे खिमाबा वगैरे खायचं असेल. ते जनसेवा वगैरे होते त्याच्या समोर का? हो, कारण जनसेवामध्ये अत्यंत म्हणजे आपलं महाराष्ट्रीयन फूड अतिशय सुंदर मिळतं. मटकीची उसळ, जनसेवा. हां जनसेवा ते फार छान आहे. नंतर बाकी ना मला हवेची एवढी नाही आवडली ती, म्हणजे वेळेला हिशोबात. आणि राकेशचं एक छान आहे, मासेमारी लालन सारंगचं. काय हां त्यांनी इथं म्हणजे काढलं होतं. आता फार छान आहे. वन मी खाल्लं आहे, मला पाहिजे सॉलिड आहे, मस्त फिश. आणि आता मला वाटतं शेवटचा प्रश्न, जो आमचा सिग्नेचर प्रश्न आहे हमसफर डायरीजचा, की तुमच्या स्वतःच्या विचाराप्रमाणे सुख म्हणजे नक्की काय असतं? प्रत्येकाची, कारण सुखाची व्याख्या वेगवेगळी असते, तर तुमची काय आहे? सुख म्हणजे काय? मी खरं सांगू तर मी या गोष्टीवर विचार केलेला नाही आहे. सुख म्हणजे काय? पैसे सुख असू शकत नाही. पैशाने तुम्ही जे विकत घेऊ शकता ते सुख असू शकत नाही. तुमच्या मनाची शांती मिळेल असं काहीतरी असेल त्याला सुख म्हणाल का तुम्ही? तर मनाची शांती आत्ता आहे, आत्ता नाही. मग असं तर सुख म्हणजे नक्की काय? कायम राहील असं काहीच नाही, शाश्वत असं या जगात काहीच नाही. त्यामुळे सुख म्हणजे काय? तर बाबा जगा आणि जगू द्या, यालाच सुख म्हणायला हवं. तुम्ही तुम्हाला जसं हवं तसं जगा, लोकांना त्रास देऊ नका आणि त्रास सहनही करू नका. म्हणून जर तुम्हाला त्रास दिला तर 2 कानाखाली वाजवायला कमी करू नका. जगा आणि जगू द्या, याला मी सुख म्हणतो. तर यतीन, तू चांगलं स्वयंपाकही करतोस, तर तुझ्या म्हणजे आयुष्यामध्ये जी तू पहिली डिश बनवलीस ती कुठली आणि कशी बनली होती? म्हणजे त्याचा काही विशेष किस्सा आहे का? किस्सा नाही आहे, पण म्हणतात नेसेसिटी इज दी इन्व्हेन्शन ऑफ ऑल, मदर ऑफ ऑल इन्व्हेन्शन्स. सॉरी, नेसेसिटी इज दी मदर ऑफ ऑल इन्व्हेन्शन्स. कसं घडलं? घरी कोणी नव्हतं, भूक लागली होती. मग काय, बटाटा दिसला, काचऱ्या बनवून खाल्ल्या. नुसती बटाट्याची काचऱ्यांची भाजी केली? काचऱ्यांची भाजी होती, फक्त मिरची आणि आधी तेल गरम केलं, फोडणी टाकली, मोहरी टाकली, त्याच्यावर हळद टाकली, हिरवी मिरची टाकली, छान झाली होती, मस्त झाली. क्या बात आहे. खूपच. माझी काय होतं माहिती आहे, माझी आत्या होती, वडिलांची मोठी बहीण, आमच्या सोसायटीतच राहायची. बिल्डिंग नंबर 1मध्ये राहायचं, ती आणि आम्ही 3 नंबरमध्ये राहायचो. तर मी लहान असताना, म्हणजे मला तोपर्यंत भावंडं नव्हती झाली, तेव्हा मी एकटा असायचो घरी. तर ती मम्मी काय करायची, मम्मी मला डबा भरून द्यायची आणि मी संध्याकाळी खेळून झालं की मी आत्याकडे जायचो. कारण पप्पा आणि मम्मी दोघंही क्लिनिकमध्ये असायचो. तर मी आत्याकडे जायचो, आत्याकडे बसायचो रात्री 9 वाजता 9 वाजेपर्यंत.
आणि मग मम्मी आली घरी की मम्मी फोन करायची, मग मी निघून त्या बिल्डिंगमध्ये जेमतेम 50 फुटाच्या अंतरावर त्या अप्रतिम जेवण बनवायचं आणि मी ते बघायचो त्या बाजूला उभा राहून. परत एकदा बघून शिकलं. हां, मी बघूनच शिकलो. बघून जेवण बनवायला बघून शिकलो. मला सगळं करता येतं. मी नूडल्स पण करतो, मला काही प्रॉब्लेम नाही. तंदुरीच्या डिशेस करतो, काही प्रॉब्लेम नाही. मराठीमध्ये आपल्या म्हणजे महाराष्ट्रीयन भाज्या ज्या आहेत त्या मला कारल्याच्या भाजीचं एक वेगळं आहे. मला पूर्वी कारलं आवडायचं नाही, पण झालं असं की मी फार्म सुरू केला ना, तर जागा बरीच म्हणजे आपल्या फिशरीचं कसं होतं, फिशरी छोटंच होतं तेव्हा पैसेही नव्हते इन्व्हेस्ट करायला एवढे, तर लहान होतं सगळं. आमच्याकडे जवळजवळ 1 एकर जागा अशीच पडून राहिली होती. तर आम्ही अर्ध्या एकरावरती कारली लावली होती, शेती. हां, कारल्याची शेती केली. आणि जेव्हा कारली आली तर भाव पडला. मग काय, मग विचार असं झाला होता की बाबा फेकून द्यायची, विकून काय करतं. आम्ही सगळ्यांना पोती वाटली, कारली वाटली आम्ही आणि उरली. मग काय, तर आज कारली पुलावच करा आणि दुसरं काय तर कारल्याची भाजीच करा, आज कारली फ्राय करा, हे भरली कारली, सगळं मासे कारली काय वेगवेगळे प्रकार आम्ही एक्सपेरिमेंटेशन बरंच केलं होतं त्या. आणि मला कारला ॲक्च्युली आवडायला लागलं. अरे हे तो अजिबात आवडेल, मी कारला खायला लागलो. आता ती पण करतो. आता म्हणजे ती एक नेहमीच्या आहारातला पदार्थ म्हणून करतो, तेव्हा नाईलाज म्हणून आवड म्हणून मला आवडतात आता कारली. गूळ टाकून वगैरे, गूळ टोमॅटो कांदा टाकून ती प्रॉपर मी भाजी बनवू शकतो. कडू होत नाही, अजिबात कडू होत नाही. तर मीठ लावून ठेवलं आणि नंतर असं पिळून काढायचं, कडू पाणी निघून जातं. क्या बात आहे. म्हणजे तू एक छान कुक पण आहे, स्वतःचं अगदी पूर्ण जेवण बनवू शकतोस. अगदी ते अडणार नाही. तुला लॉकडाऊन झाला तर स्वतः 100% नाही. आता तुझ्या पुस्तकांचं पण तुला खूप वाचनाचा छंद आहे. नाही, ही एक अफवा आहे की मला वाचण्याचा छंद आहे वगैरे. मी ओके, म्हणजे हे डोळे जे आहेत ना माझे, ते दिसायलाच फक्त चांगले आहेत, बाकी डॅमेज पीस आहे. मला लहानपणी डाव्या डोळ्याला -8 आणि उजव्या डोळ्याला -5. बापरे, असा नंबर होता, जाड. ओके, हे नंबर तर होताच. त्यात मला ॲस्टिग्मॅटिझम होतं. ॲस्टिग्मॅटिझम म्हणजे काय, गोल्फ खेळतात, गोल्फ त्याचा बॉल असतो बघ छोटासा, त्याला असे टोके गेलेले असतात बघ, तसे बारीक 2-3 टोके इथे आणि 2-3 टोके इकडे गेले होते आपोआपच. तर मला ना असं इमेज जे आहे ना ते थोडंसं डिस्टॉर्टेड दिसायचं. पण ते फॉर्च्युनेटली ते मी करेक्ट करून घेतलं. म्हणजे 2001 साली मी लेझरचं ऑपरेशन करून घेतलं. तर आता चष्मा नाही मला अजिबात, पण माझा रेटायना जो आहे तो पण वाचन करणार कसं. हां, रेटायनाचा प्रॉब्लेम काय, त्याला होल्स आहे. ते करेक्ट करण्याचा प्रयत्न केला पण ते सगळेच बरोबर झालेलं नाही. होतं काय, मी जेव्हा वाचायला लागतो ना तर कधी ते ब्लाइंड स्पॉट म्हणतात त्याला. ब्लाइंड स्पॉट आहे ना, तो नेमका एका शब्दावर येतो, तो गहाळच होत असेल, मग शब्दच दिसत काय होतो शब्द आणि पुढचा वाचतो मग अर्थच कळत आहे. असं कसं झालं, आता परत झालं. एक छोटंसं पुस्तक, 20-25 पानाचं पुस्तक, जादूचा मोर वगैरे, खूप वेळ लागतो वाचायला. मला कंटाळा येतो. मी बळे स्क्रिप्टसुद्धा माझं जे डायलॉग्स असतात ना शूटिंगला, ते ॲसिस्टंटला पकडतो, हे बस रे, हां बोल, वाचून दाखव. ऐकून ठीक आहे जिस्ट पकडायचा म्हणजे त्याचा अर्थ पकडायचा, त्याला बोलून बोलायचं. ते थोडक्यात ती एक अशी गोड अफवा आहे हो की मला खूप वाचन संस्कृती आहे. आणि लहानपणापासून कसं झालं, लहानपणापासून तेंडुलकर वाचन करून दाखवायचे, बापू काळे वाचन करून, सुनभाऊजी पुढे यायचे ना, पु. देशपांडेंच्या वाचनाला आम्ही जायचो कथाकथनाला. बाबूजी इथे काय असं मोठमोठी माडगुळकर त्यांचं कविता वाचन असायचं, तिथे घरी असायचं. तर वाचून दाखवलेलं ऐकण्याची सवय ना,
आणि डोळ्यांमुळे वाचायचं म्हटलं तरी पुन्हा ते प्रॉब्लेमॅटिक होतं. प्रॉब्लेम यायचा. त्यामुळे माझं वाचन दांडगं नाही आहे. त्यातल्या त्यात मी वाचलेली पुस्तकं तुला सांगतो. शाळेत असताना मी पापिओ नावाचं पुस्तक वाचलं होतं. नंतर कॉलेजमध्ये असताना हू शिफ्टेड बाय चीज ते वाचलं होतं. आणि कुठलं वाचलं मराठी नाही. टीव्हीमध्ये एक दोन वाचले त्याची नावही आठवत नाही. ते कादंबऱ्या नाही, तू कथा तरी लघुकथा वगैरे वाचल्या असतील, वि. स. कुलकर्णी किंवा साठेंच्या अण्णाभाऊ साठेंच्या अण्णाभाऊ साठेंच्या. मड्यावरचं सोनं वाचली त्यांची, त्यांचं 2-3 वाचले त्याची. असं पण मला प्रॉब्लेम तो आहे, मला वाचता येत नाही. म्हणजे एवढं पेशन्स नाही की मला वाचेल पण मला चांगला ऑल्टरनेटिव्ह आता इंटरनेटमुळे सापडलेला आहे. ऐकू शकतो आणि बघू शकतो फिल्म्स वेगवेगळ्या विषयांवरच्या वेगवेगळ्या फिल्म्स. आणि म्हणतात ना की पिक्चर इज वर्थ 1,000 words, but a film is worth 1,000,000 pictures. So that gradation, म्हणजे डॉक्युमेंटरी ही फिल्म झाली. तर डॉक्युमेंटरी बघितली तर मला खूपच आणि वेगवेगळ्या विषयांवरच्या मी डॉक्युमेंटरी बघतो. मोठं पुस्तक वाचण्यापेक्षा हे जास्त सोपं आणि पाहिजे तेव्हा कंटिन्यू करू शकतो, मध्ये थांबू नये. कारण मला काय जाणवलं माहिती आहे का, फिल्म्सचा जो एक इफेक्ट असतो आपल्यावरती, ऑडियन्सवरती, तो कसा असतो. बारीक बारीक गोष्टीतून जर माणूस शिकू शकला तर खूप गोष्टी शिकू शकतो. आता मी तुला जे सांगितलं की यू वर्क युअर वे इन, फोर्क डावीकडे असतात, चमचे उजवीकडे असतात आणि बाहेरचं तू प्रेटी वुमन नावाची फिल्म बघितलीस का? प्रेटी वुमन नावाची खूप पूर्वी बघितली, जुलिया रॉबर्ट्स आणि रिचर्ड गेअरची फिल्म. त्याच्यात तिला ट्रेनिंग तर तसं होतं. तिला माहिती अतिशय आवडलेली स्ट्रीट गर्ल होती ती आणि पुढे त्यांचं खरंच इमोशनल अटॅचमेंट होतं. तर तिला ट्रेनिंग देताना तिला ती कुठल्या तरी एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये खायला जाणार असते. तर ती कसं तिला काहीच माहिती नसते. तो तिकडचा वेटर असतो, तो तिला ट्रेनिंग देतो. मी ते लक्षात ठेवलं सिक्वेन्स की यू स्टार्ट फ्रॉम आउटसाईड अँड वर्क युअर वे इन. हेच त्याचे शब्द आहेत, मी काही वेगळे शब्द नाही वापरतो. मी तुला सांगितलं पण हे खरं आहे. दिस इज अ ट्रूथ की आपण खूप गोष्टी शिकू शकतो. फिल्म्सचा प्रभाव आपल्यावर पडतो आणि तो लोकांवर पण पडत असतो, ऑडियन्सवर. तो कंट्रोल करणं गरजेचं असतं. 2-3 फनी उदाहरणं सांगतो. आमिरची ॲड होती ती कोका कोला का पेप्सी कशातली होती मला आठवत नाही. की दुकानदाराकडे जातो आणि एक मुलगा दुकानदाराकडे कोका कोला का पेप्सी मागत असतो आणि तो 10 रुपये. तर आमिर येतो आणि तो म्हणतो की धक मुलगा 5 रुपये का चीज 10 रुपये बेच रहा है, 4 छपे का तो कैसा निकलेगा. ते ना माझ्या समोरच घडलं. एक मुलगा त्याला ते कोणतरी होतं तिकडे कर्जतची गोष्ट, कर्जतच्या दुकानात तो मुलगा गेला आणि मागितलं. त्याला बोललं त्याला तिथे 5 का 7 रुपये 7 रुपये होती किंमत. तुम्ही 2 रुपये लावतात ना थंड करायची. तो बोलला त्याला धाट थोडं एक कारवांच्या बेगा तर काय मालकाने पकडून दूध घेतला. असं आहे म्हणजे इफेक्ट होत असतो मनावरती, ऑडियन्सवरती, कळत न कळत. तसंच आमच्या दगडी चाळ नावाची फिल्म केली होती मी. वकील होत असतो त्याच्यामध्ये, त्याच्यात काळा कोट होतो. त्याच्यात मॅथची लाईन होती ना मकरंद देशपांडे, चुकीला माफी नाही, चुकीला माफी नाही. असं कोणतरी बोललं घरी मावशीचा मार खाल्ला. अशा गोष्टी घडलेल्या आहेत. सो मला सांगण्याचा मुद्दा काय माहिती का की सबकॉन्शियसली का होईना लोकांच्या मनात आम्ही केलेल्या गोष्टी राहतात केलेल्या. सो इट इज हे चांगल्या असो किंवा निगेटिव्ह असो त्या राहतात गोष्टी.
आणि जास्त इफेक्टिव्हली म्हणजे 10 प्रवचनांनी जे होत नाही ते एका फिल्मनी होतं. तर ॲक्टर्सची ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे. वॉट दे प्रोजेक्ट शुड बी रिस्पॉन्सिबली प्रोजेक्टेड. म्हणजे मी असं म्हणत नाही की वाईट कॅरेक्टर्स दाखवत नाही, नाहीतर तुम्ही पण ब्लॅक वाईटाचा अंत वाईट झालेला दाखवा म्हणजे ते वाईट कोणी बनणार नाही. ही एक बाजू, ही एक बाजू. नाही तर वाईटाला जर लोक चांगली दाखवायला लागले तर सगळेच विलन होतो. सगळे सांगू का, असं वाटतं ना की एक नवीनच यतीन आम्ही रिइन्व्हेंट केला आहे की त्याच्या बालपणापासून ते आत्तापर्यंत, आणि एक इतके म्हणजे चांगले आणि वाईट. वाईट म्हणजे कॅरेक्टर ते वाईट होतं करूनही तुझ्यातला चांगला माणूस अजूनही छान तसाच आहे, फ्रेश आहे. आणि त्याला आमच्या हमसफर डायरीजकडनं सॅल्यूट. आणि तू एवढा वेळ काढलास आमच्यासाठी आणि एवढं सगळं मनापासून भरभरून बोललास त्याबद्दल मी आणि माझी एंटायर टीम तुझे मनापासून आभार मानेन. पण पुन्हा गरज लागेल तेव्हा मी परत तुला देणार आहे, कारण अजून खूप काही गोष्टी मला तुझ्या बाहेर आणायच्यात की ज्या अजून हायलाइटेड नाही आहेत. की जसं तुझं फिशचा प्रोजेक्ट जो आहे तो, किंवा फिल्म इंडस्ट्रीतले तुझे बरे वाईट अनुभव, किंवा तू केलेले प्रवास, म्हणजे अदर दॅन सिरियल म्हणजे तुझ्या पिक्चरच्या शिवाय ते तुम्ही बघणारच आहात पण वेगवेगळ्या एपिसोड्समध्ये. हो. ओके. आणि तुला म्हणजे आम्ही वेगवेगळ्या रूपातला यतीन आम्ही प्रोजेक्ट करू. सो आम्हाला वेळ दे. हो हो. आणि आत्तासुद्धा जो दिलास त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. थँक्यू बाबा. थँक्यू.